देखील पुढाकार घेतला आहे। पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये देवस्थान इनाम जमिनी संदर्भात कायदा करून यामधील वाद संपवण्याची गरज लक्षात घेऊन देवस्थानाचा हक्क कुळ हक्क या संदर्भात कायदा करण्याबाबत राज्य सरकार विचाराधीन आहे। येत्या पावसाळी अधिवेशनात यावर चर्चा करणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। हा कायदा महसूल विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर केला जाईल, जेणेकरून लोकांना त्यांची मतं मांडता येतील, असं बावनकुळे यांनी सांगितलं। पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणमध्ये देवस्थान इनाम जमिनीचा एक कायदा करून यामधले वाद संपवण्याची गरज आहे। 4.5 लाख हेक्टरच्या वर जमिनी आहे ज्या देवस्थान इनाम जमिनी आहे। देवस्थानाचे हक्क काय आहेत, कुळाचे हक्क काय आहेत आणि वहिवाटदाराचे हक्क काय आहेत याबद्दलचा एक कायदा करण्याचा विचार सरकारचा आहे। आणि हा कायदा 2-3 दिवसामध्ये महसूल खात्याच्या वेबसाईटवर पब्लिक डोमेनमध्ये टाकण्यात येणार आहे, जेणेकरून यामध्ये ज्यांना ज्यांना काही सुचवायचं असेल, ज्यांना ज्यांना काही आपलं मत मांडायचं असेल, त्यांना आपलं मत मांडता येईल आणि अंतिमतः जुलैच्या अधिवेशनामध्ये आम्ही यावर चर्चा करणार आहोत।